नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 11वीचा व्यावहारिक शब्दस्तबक हा घटक. इथे सूचना दिलेली आहे बघा. तालिकायां कानिचन चित्राणि सन्ति शिक्षकस्य सहाय्येन छात्रैः तेषां मेलनम् उचितैः शब्दैः करणीयम्. बघा इथे तालिकेमध्ये काही चित्र आहेत आणि विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की त्याची जी नावं बाजूला दिलेली आहेत ती आणि ते ताटातले पदार्थ तर यांचं मेलन करायचं आहे. तर बघा सुरुवातीला काय दिलेलं आहे, ओदनम. ओदनम म्हणजे काय, भात. रोटिका पोळी. पर्पटः पापड. अवलेहः लोणचं. व्यंजनम भाजी. नवनीतम लोणी. वटकः वडा. जलपूरिका पाणीपुरी. पानक गोलकम म्हणजे गुलाबजामुन. त्यानंतर सारह म्हणजे आमटी. पायसम म्हणजे कुठलंही खीर वगैरे. त्यानंतर तांबूलम म्हणजे पानाचा विडा. फलपानीयम किंवा पानकम म्हणजे सरबत. अपूपह म्हणजे अनारसे. लड्डूकह म्हणजे लाडू. शाकव्यंजनम म्हणजे पालेभाजी. त्यानंतर आपण बघूयात द्वितीय स्तबक भांडागारः. बघा चालनी म्हणजे चाळणी. कटाहः कढई. पत्रम तवा. स्थाली परात किंवा डिश थाळी. दर्वी पळी. संदंशः म्हणजे चिमटा. वेल्लनी म्हणजे लाटणं. छुरिका चाकू. चषकः पेला. घटः घडा. शूर्पः सूप. पीठम पोळपाट. समभ्राष्ट्रम म्हणजे पॅन. मथनी रवी आणि भरणी म्हणजे कळशी. आता आपण बघूयात तृतीय स्तबकः वस्त्रालयः. अर्धोरुकम हाफ पॅन्ट. चोलकः म्हणजे काय, चोळी किंवा ब्लाऊज. युतकम शर्ट. शाटिका साडी. वेष्टीही म्हणजे लुंगी. अंचलः म्हणजे साडीचा पदर किंवा ओढणी या अर्थाने सुद्धा तो शब्द वापरला जातो. उत्तरीयम म्हणजे उपरणे. करवस्त्रम म्हणजे रुमाल. स्वेदकः म्हणजे स्वेटर. पादकोशः पायमोजे. उष्णीशम फेटा. धौतवस्त्रम धोतर. प्रौंचः टॉवेल. निचोलः परकर. रांकवम शाल. आता आपण पाहूयात चतुर्थः स्तबकः कोशागारः. धनम पैसा. धनादेशः चेक. आहर्ता प्राप्तकर्ता. गणकः म्हणजे मोजणारा. स्वदपत्रम एटीएम कार्ड. स्वदयंत्रम एटीएम मशीन. न्यासगुप्तीही म्हणजे ठेव. मुद्रा चलन. कर्गज धनम म्हणजे काय, कागदाची नोट, कागदी नोट. नाणकम म्हणजे नाणे. परकीय चलनम परदेशी चलन. व्यवस्थापकः मॅनेजर. लिपिकः म्हणजे लिपिक क्लर्क आणि धनाधिकारी म्हणजे कॅशियर. आता बघूयात पंचमः स्तबकः आभूषणालयः. अंगुलीयकम अंगठी. नासाभरणम नथ. मुक्ताहारः मोत्यांचा हार. हेममाला सुवर्णहार सोन्याचा हार. केयुरम बाजूबंद. कंकणम बांगड्या. नुपुरम पैंजण. कुंडलम कानातलं. मेखला म्हणजे कंबरपट्टा. सीमंताभरणम म्हणजे बिंदी. चूडामणी म्हणजे रत्नफूल. त्यानंतर मुक्ताजालकम म्हणजे मोत्यांची जाळी. आता बघा षष्ठः स्तबकः पर्यटनम. यात्रा म्हणजे प्रवास. यात्रास्यूतः प्रवासातली बॅग. एअरबॅग किंवा ट्रॉली बॅग याला यात्रास्यूतः असं म्हणता येईल. त्यानंतर यात्रापत्र म्हणजे तिकीट. पथिकगृहम म्हणजे निवासीगृह प्रवाशांसाठी. यात्रिकः किंवा पर्यटकः म्हणजे प्रवासी. यात्रासूत्रधारः म्हणजे प्रवासाचा नियोजक. उपहारगृहम म्हणजे हॉटेल. पारपत्रम म्हणजे पासपोर्ट. प्रवेशपत्रम म्हणजे तिकीट. यात्रा आस्थापनम म्हणजे ऑफिस. यात्रा मार्गदर्शक म्हणजे प्रवासासाठी मार्गदर्शन करणारा जो असतो त्याला यात्रा मार्गदर्शक म्हणतात. रेलयानम रेल्वे. विमानपत्तनम म्हणजे एअरपोर्ट. आता आपण पाहूयात सप्तमः स्तबकः रुग्णालयः. चिकित्सालयः म्हणजे काय, हॉस्पिटल. चिकित्सकः म्हणजे डॉक्टर. स्पंदमापिनी म्हणजे हृदयाचे स्पंदन मोजणारी ती. रुग्णवाहिनी म्हणजे ॲम्ब्युलन्स. उपचार पट्टिका जी आपण पट्टी बांधतो पांढरी ती. त्यानंतर तापमापिनी थर्मामीटर. सूच्यौषधम म्हणजे इंजेक्शन. परिचारिका नर्स. गुटिका गोळी. संपुटिका म्हणजे काय तर चूर्ण.
रोग्याला जे चूर्ण देतात ते, रुग्णः म्हणजे रोगी, औषधम म्हणजे औषध. आता आपण बघूयात या पाठाचा भाषाभ्यास. आता इथे तुम्हाला खाली ब्रॅकेटमध्ये काही शब्द दिलेले आहेत, त्यामधनं योग्य त्या स्तंभामध्ये ती लिहायची आहेत. आभूषणालय यामध्ये काय येईल तर केयुरम आणि मुक्ताहार. त्यानंतर वस्त्रालयामध्ये काय येईल, शाटिका आणि उष्णीशम. त्यानंतर रुग्णालय यामध्ये काय येईल, तापमापिनी आणि परिचारिका. कोशागार यामध्ये येईल नाणकम आणि गणकः. तर आपला भाषाभ्यास जो आहे हा येथे संपलेला आहे. आपला पाठ येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.